सर काय मतदार ही महाराष्ट्रातली एक सगळ्यात मोठी विधानसभा झालेली आहे. पण त्यात 2010 नंतर जे हजारो असे मतदार यांची नावं दिसत आहे की ज्यांचं मूळ काय आहे हे शोधायचं काम या SIR दरम्यान होणार आहे. ज्या मतदारांचं नाव मतदार यादीत आहे पण त्यांचा पूर्व इतिहास दिसत नाही अशी सगळी नावं कापली जाणार. महाराष्ट्राचा मतदार यादीतून किमान 50 लाख बांगलादेशीची नावं कट होणार. पश्चिम बंगालचा मतदार यादीतून 90 लाख डिलीट. महाराष्ट्रात पण 50 लाख बांगलादेशीची नावं. आम्ही पुढच्या आठवड्यात आसपास असे हजारो बेकायदेशीर घुसखोर आलेले आहेत. त्याची पाहणी करायला मी आणि आमदार प्रशांत ठाकूर जाणार आहोत. पनवेल विधानसभेत खासदार तो मुंब्रा कलवा तो या सगळ्या ठिकाणी हजारो बांगलादेशी आहे. त्याचे शोध घ्यायचं काम आम्ही सुरू केलं. मागे दादा आपण वल्लभ गावात मध्ये देखील आला होता, दौरा केला होता. आणि 2 गोष्टी झालेल्या आहेत. आपल्याला माहित आहे की पनवेलच्या एका गावात जवळजवळ 26 ते बोगस जन्म नोंदणी झालेले आहेत. ते या SIR साठीच आहे. बोगस जन्म प्रमाणपत्र वापरायचं देवेंद्र फडणवीस यांनी यासाठी आता सगळ्या ज्यांनी बोगस पुरावे या SIR मध्ये नोंद देणार तो 3 वर्षासाठी जेलमध्ये जाणार. आज आम्ही सांगितलंय की एक जसं पश्चिम बंगालमध्ये 90 लाख डिलीट झाले. 28 लाख जे चॅलेंज केलं होतं ममता बॅनर्जींनी ते एकही व्यक्ती त्यांचे वडील इथे जन्माला आले होते त्यांचं मतदान कोणी देऊ शकले नाही कागद. तेच काम पनवेल विधानसभेत आपण एक बांगलादेशी नाव मतदार यादीतून कापण्याचं काम म्हणजे SIR. ओके.